मम्मी आकड सुरू झालाय, काहीतरी झणझणीत बेत झालाच पाहिजे. मग काय बनवायचं बाळा? झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, खरडा चिकन व मस्त रबरबीत मटण करूया की. अहो यांचा बेत ठरतो, पण आम्हा महिलांना कांदा चिरा, खोबऱ्याचं वाटण करा, नारळासाठी वेगळं दूध काढा, खरडा चिकन साठी वेगळा मसाला बनवा. पण आता याचं टेन्शन नाही मैत्रिणींनो, कारण स्वाद मसाल्यामध्ये मिळतोय मस्त असा ओला वाटण मसाला, त्याचबरोबर खरडा चिकन साठी स्पेशल मसाला आणि पांढऱ्यासाठी सुद्धा रेडीमधला मसाला, ना नारळाचं दूध काढण्याची कटकट. म्हणजे पार्टी कोणासोबतही असू दे मैत्रिणींनो, कुटुंबासोबत असू दे किंवा मित्रांच्या सोबत, कारण स्वाद मसाल्याचे मसाले कायम तुमच्या सोबत. हुतात्मा कारखान्याच्या संचालक मंडळात 2 नव्या चेहऱ्यांची बिनविरोध एंट्री. वाळवा येथील पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन आहिर साखर कारखान्याच्या गट क्रमांक 8 नागराळे व्यक्ती उत्पादक सभासद मतदारसंघातील रिक्त 2 संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत विलास पवार शिरगाव आणि दिलीप पाटील नागराळे यांची बिनविरोध निवड झाली. आद्याचे अधिकारी तथा प्रादेशिक उपसंचालक साखर अनुष्का देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत 2 रिक्त जागांसाठी 2च नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याने दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यानंतर नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी चेअरमन जयश्री आहिर, व्हाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर, गौरव नायकवडी, किरण नायकवडी यांच्यासह संचालक, सभासद व शेतकरी उपस्थित होते. नगरामध्ये किंवा या हुतात्मा संकुलामध्ये काम करून या 2-3 वर्षामध्ये साखर कारखान्यावर जी काही अडचणीत आपण कसं बाहेर निघायचं एवढं बघूया. यात गट तट अशी काय आमच्याकडे मार्ग नाही. आम्ही दादा एकत्र रोज काम करतो आणि उद्यापासून आम्ही एकत्र असणार. त्यामुळे नागराबद्दल तुम्ही काही चिंता करून आम्ही सगळे एकत्र जास्तीत जास्त उदाहरणार्थ अशा अडचणीच्या परिस्थितीत तुम्ही एकमुखानं एक नाव गावातनं दिलं आणि ते न दुसरा कुठला चुकीचा विचार करता सर्वांमध्ये नाव दिलं आणि एक चांगला विचार केला. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचंच अभिनंदन. एक विलास अण्णा आणि एक दिलीप अण्णा, दोन्ही पण अण्णाच आलेले, कारखाना पण अण्णांचाच. त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज चालू आहे. आपली 15 गावं, आपल्या 15 गावात 100% मग ऊस आपल्या इथं आला पाहिजे, संस्था आपली चांगली चालली पाहिजे. ह्याच्या अगोदरची जर परिस्थिती तुम्ही विचार करायचा असता तर संचालकच इथे भरलं जाऊ नयेत किंवा इथं माणसंच येऊ नयेत, ही परिस्थिती होती. आम्हाला असं वाटतं की पहिल्यासारखं कारखान्याचं गेस्ट हाऊस भरलेलं असावं. अण्णांच्या जवळ मागल्या कालावधीत मागल्या 10 वर्षाच्या मागं जसं सगळीकडं गजबजलेला कालावधी माणसं आपली होती, त्या पद्धतीनं परत इथं ती सुरुवात व्हावी म्हणून आम्ही भरायचा निर्णय घेतला आणि तुम्ही सगळ्यांनी मोठ्या मनानं त्याला साथ दिली. त्यामुळं तुमचा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.